यवतमाळमधून हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना आता उमेदवारी देण्यात आलेली आहे। राजश्री पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये सभा देखील आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सगळ्याचा आढावा माझ्या सहकार्याने घेतला आहे। लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवारीचा तिढा जो आहे तो संपल्याचं सांगितलं जातं आणि राजश्री हेमंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब जे आहे ते झालेलं आहे। आपण पाहू शकतो की उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर होण्याआधी राजश्री हेमंत पाटील यांचा आज उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला जाणार आहे। त्याआधी जर पाहिलं तर सभास्थळी प्रचार रथ जो आहे तो या ठिकाणी बनवण्यात आला आहे। त्यामध्ये आपण पाहू शकतो की 14 यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार सौ राजश्री हेमंत पाटील अशा पद्धतीचं फलक जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। महायुतीच्या संपूर्ण जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील नेत्यांचे फोटो सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले। आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचार सभा जी आहे ती राजश्री हेमंत पाटील यांची होणार आहे आणि उमेदवारी अर्ज देखील तो या ठिकाणी दाखल करण्यात येणार आहे। भावना गवडी यांना डावलून राजश्री पाटील यांना उमेदवारी जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आगामी या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा हा सस्पेन्स पॅटर्न किती समोर येतो आणि हा महायुतीच्या पत्त्यावर किती पडतो हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन मिलिंदसह विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ।